नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या किसननगर क्रमांक 2 मधील मस्जिद गल्लीमध्ये असलेल्या तिवारी सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीचा स्लॅब आज दुपारी कोसळला. या घटनेनंतर पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी केली असून यातील 17 रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. किसननगर क्रमांक 2 मधील मस्जिद गल्लीमध्ये तिवारी सदन ही इमारत तळ अधिक 3 मजली असून सुमारे 40 वर्षापूर्वी बांधली आहे. ही इमारत C2B प्रवर्गातील असल्याने आधीपासूनच धोकादायक स्थितीत असून सध्या स्थितीत तिच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम सुरू होते. आज झालेल्या घटनेत दुसऱ्या मजल्यावरील रीता प्रकाश उपाध्याय यांच्या मालकीच्या रूम क्रमांक 6 या खोलीचा स्लॅब कोसळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सार्वजनिक बांधकाम आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संपूर्ण इमारत रिकामी केली. इमारतीत राहणाऱ्या 17 रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात धोकापट्टी लावून बॅरिकेडिंग केली असून घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम अतिक्रमण विभागामार्फत पुढील कारवाई सुरू आहे. गेल्या 20 वर्षापासून ठाणे महापालिका कृत्रिम तलावाची संकल्पना राबवित आहे. तलावात प्रदूषण रोखले तरच तलाव संवर्धनासाठी निधी मिळेल अशी अट केंद्र आणि राज्य सरकारने घातली होती. त्याची पूर्तता करण्यासाठी पालिकेने ही संकल्पना राबविली आणि त्यास ठाणेकरांनी प्रतिसाद दिलाय. आता 6 फुटापर्यंतच्या POP गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलाव उभारले आहेत. राज्य सरोवर संवर्धन योजना 2005 मध्ये राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत ठाण्यातील 9 तलावांच्या संवर्धनासाठी पालिकेला निधी उपलब्ध होणार होता. परंतु या निधीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या काही अटी होत्या. त्यात प्रामुख्याने तलावाचे प्रदूषण रोखण्याची अट होती. तसेच याच काळात तलावात प्रदूषण कशामुळे होते याचा काही सामाजिक संस्थांनी अभ्यास केला होता. त्यात POP मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याचे अहवालात म्हटलं होतं. त्यामुळे तलाव संवर्धनासाठी तत्कालीन आयुक्त सेठी यांनी कृत्रिम तलावाची संकल्पना पुढे आणली अशी माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजीनगर, ऋतू पार्क, खिडकाळी, दातिवली, वाघे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव, उपवन येथील पालाईदेवी मंदिर, आंबे घोसाळे तलाव, निळकंठ वुड्स उपवन तलाव, बाळकुंभ आणि कावेसर या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. या तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव व त्यानंतर येणारी ईद-ए-मिलाद अशा सण उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पाडण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना अवैध शस्त्र खरेदी विक्री करणाऱ्या, अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या तसेच इतर अवैध धंदे करणाऱ्या जास्तीत जास्त इसमांविरुद्ध सक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने गुप्त माहिती मिळवित असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी पहाटेच्या सुमारास आकाश व त्याचे 2 मित्र अक्षय व बिड्डू हे कल्याण स्टेशन परिसरात अग्निशस्त्र व कारतुसे कोणाला तरी विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार यांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला असता अक्षय नतनी सहानी वय 20 वर्ष तर बिंदू धर्मवीर सिंग गौर तर आकाश दुर्गाप्रसाद वर्मा यांना ताब्यात घेऊन 2 देशी बनावटीचे पिस्तल व 2 देशी कट्टे, 8 जिवंत कारतुसे असा एकूण 1,82,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1985 साली कैलासवासी बाळ पाटेकर यांच्या हस्ते झाली असून या मंडळाने स्थापनेपासून आतापर्यंत विविध बोलके देखावे साकारत नागरिकांना मंत्रमुग्ध करून आणि जनतेमध्ये जनजागृती केले. या बोलक्या देखावे साकारत नागरिकांना जीवनशैलीबद्दल विशेष ज्ञान देऊन जागरूक करत असतात. यंदा रान शिकवतोय हा जंगलविषयक विशेष देखावा साकारला आहे. दरम्यान 2011 ते 2024 पर्यंत या मंडळाला विशेष देखाव्यासाठी पारितोषिक मिळत असून यंदाही शिवसेना श्री गणेश दर्शन स्पर्धा 2025 मध्ये या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नितीन डोंगरे अध्यक्ष, उपाध्यक्ष सुमित पाटील, सचिव मंदार विचार, उपसचिव अविनाश शिरोळे, खजिनदार विनय शिरसाट, सहखजिनदार राजन विचारे यांच्यासह प्रशांत डोरलेकर, प्रसाद मंचेकर, सुभाष गावंडे आदींनी विशेष मेहनत करून हा देखावा साकारला आहे. या देखावा पाहण्यासाठी व गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील व ठाणेकरांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ठाणे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सेवा दलचे उपाध्यक्ष श्री शेखर पाटील यांच्या घरी सालाबादप्रमाणे यंदाही गणेशाचे आगमन मोठ्या थाटात व धूमधडाक्यात करण्यात आले असून पाटील परिवाराच्या निवासस्थानी या गणरायाचं आगमन मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आले. 7 दिवस या गणरायाच्या आगमनामुळे घरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. पर्यावरणपूरक अशा काल्पनिक मंदिरात गणराज विराजमान झाले आहेत. पाटील परिवार हा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिमयपूर्ण वातावरणात साजरा करत आहेत. गेल्या 40 वर्षापासून पाटील परिवार हा गणेशोत्सव साजरा करत असून गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या निवासस्थानी विविध भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतो. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मंडळी तसेच रहिवासी व मित्रमंडळी आवर्जून गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित राहून राहत असतात. या गणरायाला भक्तिभावपूर्ण वातावरणात तसेच ढोल ताशाच्या गजरात आज निरोप देण्यात येणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात पाटील परिवार आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी आपल्याकडे बाप्पा विराजमान होतात. यावर्षीही आमच्या या पाटील परिवाराच्या गणपतींना 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यावर्षी मोठ्या धामधुमीत आम्ही त्यांना विराजमान केलेले आपल्या मंदिरात. हे मंदिर म्हणजे आम्ही साधे एकदम हे करतो, डेकोरेशन करतो आणि इको फ्रेंडली असतं ते आमचं. बाप्पांना आम्ही सेवाभावाने 7 दिवस पूजा अर्चा साध्या पद्धतीने करतो. त्यांना नैवेद्य दाखवतो
आणि आरतीही आमची छान रीतीने होत असते आणि मुलंही त्या 7 दिवस खूप खुश असतात, आनंदी असतं घरात वातावरण. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.